अंबरनाथ राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गट के शहर अध्यक्ष पद पर सदाशिव पाटिल उर्फ मामा की नियुक्ति की गई। राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सदाशिव पाटिल मामा ने मंगलवार को अपने सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं के साथ पार्टी में पक्ष प्रवेश किया, जिसकी वजह से राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट को जोरदार झटका लगा। राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गट के प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे की उपस्थिति में यह पक्ष प्रवेश हुआ। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट को आगामी नगरपालिका चुनाव में एक बड़ा झटका लगा। शहर अध्यक्ष पद पर नियुक्त किए जाने के उपरांत सदाशिव पाटिल मामा ने पत्रकार परिषद आयोजित की, जहां पर उनके कार्यकर्ता पदाधिकारियों ने उनका स्वागत सत्कार किया। किशन राव तारमुले, अप्पा मालुसरे, कार्याध्यक्ष डी मोहन, पूर्व नगर सेवक सचिन पाटिल, पूनम सेलार, प्रमोद बोराडे, इनके साथ अनेक गणमान्यों की उपस्थिति इस पत्रकार परिषद में रही। आता राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक होऊ घातलेल्या आहेत। त्याप्रमाणे थोडा कार्यकर्त्यांचा आग्रह पण होता आणि खरं म्हणजे पक्ष बदली करण्याचं खरं जर तुम्ही विचारला की बाबा तुम्ही फास्ट निर्णय का घेतला, मी सगळ्यांची कोणाची अशी मीटिंग घेऊन बोललोच नाही। हा फास्ट निर्णय घेण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच होता का सदामामाला दुसऱ्या पक्षातले मोठे नेते शोधत होते का तुम्ही आमच्यात या, पण आता इकडे तिकडे चुकीचा निर्णय कोणाच्या प्रेशरने घेण्यापेक्षा किंवा होण्यापेक्षा हा निर्णय मी फटकन जोरात घेतला। मी सर्वांना न सांगता मी घेतला, कारण मला माहिती होता माझ्या कार्यकर्त्यांवर माझ्यावर विश्वास आहे, म्हणून पटकन मी आमच्या जिल्हा अध्यक्ष असतील तारमले साहेब आणि सूर्यवंशी साहेब यांच्या कानावर घातला आणि त्यांनी वरती कळवलं। त्यांनी सांगितलं मामाला उद्या वेलकम घेऊन या, आणि लगेच मला वाटतं 24 तासात हा निर्णय झालेला आहे आणि पटकन निर्णय घेतला। मी शहराध्यक्षपद दिलं आणि मग सगळ्यांनी सांगतोय आता का आपल्याला एकत्र मिळून काम करायचं आहे। मग युतीमध्ये जो निर्णय अजितदादा तटकरे साहेब घेतील, आमचे जिल्हा अध्यक्ष वगैरे, तो आम्हाला मान्य असेल। आम्ही त्या निर्णयाचं कुठेही म्हणजे असं काय बाधा आणून देणार नाही। 100% ते आधीच आम्ही पाळणार लोक। नगराध्यक्ष असं सांगा ना तुम्ही इच्छुक, तर मला वाटतं आता 2-4 डझन तरी असतील आमच्या महिला भगिनी। इच्छुकला काय होतं सांगा ना, पण युतीचा जो निर्णय येईल तो अखेरचा असेल एवढं तुम्ही 100% मानतोय आणि सांगतो सर्वांना। अकेला चलो, पक्ष सांगतील, जिल्हा अध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे आम्ही चालणार। मग युती नाही झाली तर हेच सांगतील ना वरची लोक का मामा आपल्या तयारीला लागा तुम्ही, आणि तशी जर तयारी आम्ही ठेवलेली आहे इकडे असणार ना। आम्ही सोबत म्हणजे जिल्हा आमच्या जो आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे जो कोणी असेल या लोकल मध्ये आमच्या पक्षात जो ठरवला उमेदवार तो दिला जाईल, आणि इच्छुक उमेदवार आमच्या वार्डात असतील ते जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून आणि आमच्या ही सगळी टीम असेल यांच्या माध्यमातून आम्ही ते ठरवणार की बाबा कुठल्या वार्डामध्ये कोणाला बसवलं गेलं पाहिजे हे संपूर्ण आम्ही व्यवस्थित ठरवून उमेदवार देणार। मामा कसं काय तुम्ही मेळावा पण एक आयोजित करणार आहे, भव्य मेळावा आयोजित करणार आहे, त्याचं नियोजन कसं? खरं म्हणजे महिलांचा मेळावा या ठिकाणी आम्हाला घेण्यासाठी सांगितलेलं आहे, कारण महिला ह्या सगळ्या एकत्रित पहिले आल्या पाहिजेत। आता तुम्ही काल परवाची जी सोडत बघितली राज्यामध्ये तर जास्त प्रमाणात महिलांनाच प्राधान्य दिलेलं आहे। मग आता महिलांना जर सगळीकडे महाराष्ट्रात प्राधान्य दिलं असेल मग महिलांना आम्ही जागृत करणे सुद्धा आमचं कर्तव्य आहे ना। असं काय नाही म्हणजे राजकीय वारशापेक्षा तुम्ही असं म्हणाल की आमचे जे वरिष्ठ ठरवतील, पक्ष ठरवेल त्यालाच संधी मिळेल या ठिकाणी। जिल्हा अध्यक्ष म्हणून आमची पक्षाची भूमिका असणार, आणि नाईक साहेबांच्यावर आणि शिंदे साहेबांच्यावर प्रश्न न विचारलेलं परत ते सगळा महाराष्ट्र आणि सगळा जिल्हा ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती। तो विषय आमचा महायुतीचा विषय आहे। महायुतीचे आमचे वरिष्ठ नेते, राज्याचे नेते जो निर्णय घेतील तो त्याचं पुढं फॉलोअप व त्याला पुश करण्याचं काम जिल्हाध्यक्ष म्हणून माझं असेल। मगाशी सांगितलं आता सध्या शहर अध्यक्ष म्हणून सदामामा काम करतील, त्यांच्या बरोबर कार्याध्यक्ष म्हणून डी मोहन सर काम बघतील। हे दोघे नेते अंबरनाथ शहराचे अध्यक्ष म्हणून मामा आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या दोघांचे निर्णय घ्यायच्यावर त्यांचे मार्गदर्शक म्हणून आमचे वरिष्ठ नेते तारमळे साहेब, आमचे कमलाकर अण्णा सूर्यवंशी, अप्पा मालुसरे हे त्यांना मार्गदर्शन करतील आणि प्लॅनिंगला ते त्यांना मदत करतील। महिला अध्यक्षच म्हणतो मी, प्रेमा केंगर आहेत ना आमच्या, त्याला अजून आम्ही कुठे काढले, आणि आम्ही मगाशी सांगितलं मी निवडणूक होईपर्यंत पक्षाचा आदेश जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला दिल्ली वगैरे काढणार नाही.